भंडारा डोंगर आणि बेला. चलो आपण आलो आहोत भंडारा डोंगरवर आणि खतरनाक वातावरण आहे, वारा खूप आहे, आवाज येत नसेल तुम्हाला. आपण चाललो एका केव्जमध्ये जी की एकदम सिक्रेट केव्ह आहे. चलो दाखवतो. इकडे मुख्यमंत्रीचं काम चालू आहे, आपण चाललो त्या बाजूला. ठीक आहे. वाटा आहेत बऱ्याचशा, आपण सिलेक्टिव्ह वाट अशी एक्झॅक्ट नाही आहे, अंदाज घेऊन जावं लागेल. आधी गेलोय तसं आपण तुम्हाला दाखवतो. हो एक बकरी आणली आहे सोबत खरं, आणि ही आमची बकरी ही गवत पण खाते. ही आमची बकरी आणि दूध पण देते है ना बेला. तिचं पोट खराब आहे बहुतेक, जोरात चाललंय विचारायचं. आज जेवली नाही ना. ए बकरी. मंदिर आहे मोठं आणि ह्या बाजूला इकडे खाली एक केव आहे, बुद्धकालीन बुद्धिस्ट केव. तिकडे बरेचसे येत नाही लोक, ज्यांना माहिती पण नाही आहे खरं तर. सो आपण ती आज एक्सप्लोअर करूया. चलो, या पायऱ्या आहेत तिकडून यायला. ह्या खरं तर आधी नव्हत्या, आत्ताच झाल्यात. इकडे चाललोय आपण. चलो, पारताईचा आवाज. बिलाला बांधलंय आणि लोक आहेत. चलो चल ग परी. मस्त पायऱ्या झाल्यात, पूर्वी नव्हत्या पायऱ्या. ही आहे पहिली गुफा. आणि ह्या बाजूला पण आहेत 2-3 गुफा. एक स्तूपा पण आहे, तो पण आपण बघूया. इथे पाण्याचे टाक आहे बघा, वर्षभर पाणी. या ठिकाणी आहे स्तूपा आहे मस्तपैकी. मस्त कोर आहे बघा. बुद्धं शरणं गच्छामि. ठिकाणी स्तूपाच्या बाजूला इथं थोडंसं ह्याचं आहे ते छन्नी हतोडी वॉटेवर निशाणी दिसत आहेत बघा अजूनही. हे बघा, प्रज्ञाशील करुणा. पाणी जाण्यासाठी वॉटर सिस्टीम. भंडारा बुद्ध लेणी. मस्त जागा आहे. इथे एकदम खतरनाक खूप मोठा असा साप सापडलाय, तुम्हाला दाखवतो. चला, हे बघा. हा सगळ्यात छोटा स्नेक आहे वर्ल्ड मधला आणि याला ब्लाइंड स्नेक म्हणतात. त्याला दिसत नाही, हा जमिनीखालीच दिसत राहतो आणि केवढा छोटा आहे बघा. माझा बोट आणि तुम्ही कम्पेअर करू शकता. बघा मित्रांनो, आयडियल हॅबिटॅट फॉर रान हळद. काय मस्त आली आहे बघा. 1 2 3 4 5 हे खूप आहेत. एकदम वरती जाऊन पण तुम्हाला दाखवतो. चलो,
एकदम मस्त, काय मस्त इथे सावली आहे आणि मस्त ही रान हळद आली आहे. वरती फिरती म्हैस. पेला इकडे, पेला नो 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 नो, पडशील. इकडे 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 ये इकडे. आपण इकडनं आलो, त्या बाजूने गेलो आणि इकडनं आलो. आता इकडनं आपण वरती जाणार. वरती जाऊन थोडा वेळ बसू. सनसेट कडक होणार आहे. सनसेट बघूया आणि मग जाऊया.